महाराज काय सांगणार आपण आज कानबाई मातेची स्थापना केलेली आहे. आज श्रावण महिन्यामध्ये आमचे सुमित जोशी आज आमचे हे जे मामा आहे हे निमखेडी शिवार निमखेडी गाव आहे संजयगावापासून काही किलोमीटर अंतरावरचं. त्या ठिकाणी आज आमच्या मामांकडे आमच्या आजोबा पंचांग साधारण ही चौथी पिढी आहे. आणि चौथ्या पिढीपासून साधारण आमच्याकडे हे आजचं राणूबाईचं जे व्रत आहे ते साधारण हे सगळे निष्ठेने आणि धार्मिकतेने आम्ही साधारण दरवर्षी करतो. साधारण याची मान्यता अशी आहे की श्रावण महिन्यातल्या नागपंचमी झाल्यानंतर जो येणारा पहिला रविवार आहे त्या रविवारी साधारण हे आदित्य राणूबाईचं व्रत केलं जातं. तर याला रोट असं म्हणतात. तर साधारण आपले जळगाव, धुळे, नंदुरबार आपला हा जो खानदेशवासी आहे साधारण खानदेश यांची जी धार्मिक मान्यता आहे आणि श्रद्धास्थान जे आहे ते आदित्य राणूबाई म्हणून आहे. आदित्य म्हणजे सूर्य आणि राणूबाई त्याची धार्मिक परंपरा म्हणजे ही राधा. नमस्कार, आज मी तुम्हाला एक खास मंगळसूत्र दाखवणार आहे. हे बघा याचे डिझाईन. हे राजवाडी कलेक्शनमधील एक उत्कृष्ट नमुना आहे. आजच आमच्या शोरूमला भेट द्या. या ठिकाणी याचा यांचा संबंध मानला जातो. तर साधारण दरवर्षी या आपल्या खानदेशामध्ये सालाबादप्रमाणे दरवर्षी हा जो उत्सव आहे हा मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने आम्ही सगळे दरवर्षी साजरा करतो. तर साधारण सकाळी हिचं पूजन साधारण हिचं वाजत सगळीची स्थापना केली जाते. संध्याकाळी नैवेद्य वगैरे होऊन तर संध्याकाळी साधारण याचं विसर्जन केलं जातं. तर साधारण येणाऱ्या नागपंचमीनंतर येणारा जो पहिला हे आहे समजा रविवार आहे तर रविवारी साधारण या आदित्य राणूबाईचं पूजन होतं. आमच्याकडे ही साधारण चौथी पिढी आहे की आम्ही समजा ही दरवर्षी सालाबादप्रमाणे न चुकता आम्ही श्रद्धेने आणि मोठ्या निष्ठेने आम्ही सगळं पूजन करतो. कानबाई मातेचं महत्त्व काय बसवण्याचं काय महत्त्व म्हणजे साधारण ती माहेरवाशीन म्हटली जाते ही. आणि ही ही समजा सूर्याचा धार्मिक मान्यतेनुसार समजा ही सूर्याची पत्नी म्हणून हिचं समजा हिला राधासुद्धा म्हटलं जातं आणि हिला चंद्रावली देवीसुद्धा म्हटलं जातं. तर म्हणून साधारण इथं ह्या साधारण श्रावण महिन्यामध्ये हा जो उत्सवाचा महिना साधारण त्याच्यामध्ये तिचं पूजन केलं जातं. किती दिवस कानबाई बसते बरं आपली? ही फक्त ही एकच दिवस असते. साधारण कोणाकडे सकाळची कानबाई असं समजा कोणाकडे सकाळचे रोड असतात कोणाकडे संध्याकाळचे असतात. तर आमच्याकडे सालाबादप्रमाणे संध्याकाळचे रोड असतात. साधारण आम्ही 2 ते 3 वाजता त्यांची आम्ही स्थापना करतो. स्थापना झाल्यानंतर साधारण संध्याकाळी 6 वाजेनंतर जेवण वगैरे झाले नैवेद्य झाला देवीचा की आम्ही या देवीचे विसर्जन करतो. आपल्या देवीचे नियम काय बरं? कसे नियम पाळले जातात आपल्या माते? या देवीचे समजा नियम असं काही समजा साधारण दिवसभर पूर्णपणे उपास असतो. फक्त ह्या नैवेद्यामध्ये वरण कुठल्याही प्रकारचं केलं जात नाही. याला गंगा फळाची भाजी आणि याला नारळ असतात. साधारण ते हरभऱ्याच्या डाळीचे साजे हे नारळ असतं. साधारण ते नारळ केल्या तर नारळ भाताचा नैवेद्य याला महत्त्वाचा असतो. आजकालचे जे नागरिक आहेत त्यांना आपण काय आव्हान करणार व मातेची पूजा कशी केली पाहिजे, माता स्थापन कशी केली पाहिजे? श्रद्धेने साधारण आपल्याला मनामधील साधारण ह्याच्या नारळावरती साधारण ह्या देवीची स्थापना केली जाते. समजा आपल्याकडे चक्रपूजा किंवा समजा आपल्याकडे देवाचं साधारण तिथून हे नारळ सगळं मंत्रून आणलं जातं आणि नारळ समजा आपल्या विधीप्रमाणे आपल्या चालीरीतीप्रमाणे जर आपल्याकडे हिचं पूजन असेल तर आपण साधारण हिचं पूजन करू शकतो. आणि हे पूजन केल्याने जसं आपण नवरात्रामध्ये देवीची पूजा करतो तशी सुद्धा आपली देवी ही आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेली असते. त्यामुळे तुम्ही हिचं जितकं पूजन कराल आणि मनोभावे हिचं पूजन कराल तर ती तुम्हाला साधारण तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणारी आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आवाहन करतो आणि हे पण करतो विनंती करतो की सगळ्यांनी हिचं पूजन व्यवस्थित फक्त मनोभावे पूजन करावं कारण देवाला काही लागत नाही. नाव काय बरं आपलं? माझं नाव सुमित जोशी, श्यामकांत जोशी, श्यामकांत जोशी, निमखेडी.